आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टुडे न्यूज। प्लीज सब्सक्राइब माय चैनल, लाइक, शेयर एंड कमेंट। मी ॲडव्होकेट रमेश घोडके पाटील या जिल्हा वकील संघामध्ये आम्ही आर्थिक मदतीबाबत 2018 पासून एक नियमित मदतीचा हात वकील कुटुंबाला हा ग्रुप चालवतो आणि हेल्प अँड वेलफेअरच्या माध्यमातून आतापर्यंत आम्ही 13 ते 14 लाख रुपये मदत वकिलांना केलेली आहे। मी दोन्ही ग्रुपच्या सर्व सभासदांना आवाहन करतो की त्यांनी मनोहर लोखंडे यांना अध्यक्षपदासाठी मतदान करावे आणि एक कर्तृत्ववान व्यक्ती जो आपल्यातूनच तळागाळातून आलेला आहे, जातीभेद न बघता त्यांना मतदान करून मोठ्या संख्येने निवडून आणा असं मी आवाहन करतो। धन्यवाद। ॲडव्होकेट रमेश घोडके पाटील। मी ॲडव्होकेट मनोहर रामदास लोखंडे यावर्षी जिल्हा वकील संघाची निवडणूक लढवत असून अध्यक्ष या पदाचा उमेदवार आहे। मी भारतीय राज्यघटनेची शपथ घेऊन असं सांगतो की मी निवडून आल्यानंतर वकिलांच्या हिताचे जे कामं असतील, जे फायद्याचे कामं असतील, वकिलाचं कुठं कल्याण असेल त्यासाठी मी संघर्ष करेल। त्यासाठी मी अर्धरात्री सुद्धा जाऊन जाईल। माझ्या व्यक्तिगत कामासाठी मी ज्याच्याशी कुठल्याही कर्मचाऱ्याशी कुठल्या अधिकाऱ्याशी भांडण झगडा करणार नाही। जिथं वकिलांचं हित असेल त्या वकिलांच्या हितासाठी मी माझं वेळ प्रसंगी माझा प्राण गेला तरी चालेल, पण मी वकिलांशी प्रतारणा करणार नाही, वकिलांशी प्रामाणिक राहील आणि जजेसला विनाकारण भांडणार नाही। परंतु जजेसने आमच्या वकील साहेबाचा अपमान केलास आय विल शो देअर फ्लेश टू देम। तर माझी एकच विनंती आहे, आता आम्ही इथं गेट खोललं आम्ही लोखंडे साहेबांना आम्ही, तर एका वकील साहेबाचे प्राण वाचले। गेल्या 2.5 वर्षापासून विंगचं जांभोडकर साहेबांच्या समोरचं सीजनचं गेट बंद होतं, तिथून कोणाला एंट्री नव्हती, पण आज एंट्री असल्यामुळे सर्व ज्युनियर्स अपंग सिनियर सर्व भेटतात आणि आमचे सचिन शिंदे साहेब त्या दिवशी पडले, कोसळले ड्यू टू द हार्ट अटॅक आणि डायरेक्ट ॲम्ब्युलन्स हात आली, त्याच्यामुळे ते वाचले ना। आणि डॉक्टरने सांगितलं जर 5 मिनिट जर लेट आणलं असतं तर सचिन शिंदे साहेब राहिले नसते। म्हणून हे गेट खोलण्याचं काम सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल आणि मनोहर रामदास लोखंडेचा आहे आणि बँक सुद्धा आणण्यामध्ये माझा वाटा आहे, इथं दवाखाना खोलण्यामध्ये माझा वाटा आहे आणि अजूनही जे काही कामं मागच्या बॉडीने केले नाही त्या बॉडीचे काम मी करेल असं मी वचन देतो। आणि आमचं प्रलंबित काम आहे, फूड बनवायचं आहे, फॅमिली कोर्ट टू सेशन कोर्ट, पार्किंगचं प्रलंबित काम आहे। इथं आमच्या वकील मंडळीला बसायला जागा नाही, आम्हाला विश्रांती हॉल नाही, पाण्याची व्यवस्था करणार आहे, विश्रांती हॉल नाही, लेडीजला सुद्धा बाथरूम चांगले नाहीये आणि आमच्या मंडळीला सोयगावला सुद्धा गादी आहे, पण आमच्या इथे एक गादी नाहीये। आज इथं कोणी पडलं तर कोणी कुठे ठेवणार आम्ही? आणि आमच्या हे दवाखाना दिला आमच्या काही कामाचं नाही, फक्त गोळ्या त्या पॅरासिटामॉलचा आम्हाला इथे सलाम भेटू शकत नाही, फक्त ORSचं पॉकेट देतं आम्हाला, पेन किलरचं इंजेक्शन नाहीये, काय नाहीये। त्याच्यासाठी आमचं 3 कोटी मंजूर झालेले, तिकडे 1+4चं बिल्डिंगचा प्लॅन आहे। ते आता फडणवीस साहेबांच्या हाती असं उद्घाटन होणार आहे, त्याच्यासाठी मी पूर्ण संघर्ष करीन। माझं जे काही पणाला लावून मी सर्व माझ्या वकील मंडळीच्या आशीर्वादानं मी एकटा काय करणार नाही। माझ्या मागे जर बाहेर असला तर मी काही करेल, काही म्हणजे लिगली कॉन्स्टिट्यूशन शपथ घेऊन सांगतो। वकिलांच्या सेवेसाठी मी वकिलांना आता मी माझा जाहीरनामा हे केलेला आहे की जे ज्युनियर वकील आहे त्यांना पास झाल्यापासून ते 3 वर्षापर्यंत कमीत कमी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राकडे आणि बार काउन्सिल ऑफ इंडियाकडे मी पाठपुरावा करून यांनी सेंट्रल गव्हर्नमेंटला महाराष्ट्र गव्हर्नमेंटला भांडून त्या ज्युनियर वकिलासाठी कमीत कमी 3 वर्षापर्यंत त्यांच्या पायावर 10,000 रुपये मला स्टायपेंड दिलं पाहिजे, अशी माझी प्रमुख मागणी आहे। वकील मित्रांनो हे आवाहन करतो, मी जे लिगल काम करेल तर मला लिगल कामामध्ये सपोर्ट करा, इलिगल कामामध्ये तुम्ही माझं कॉलर धरू शकता, हे मी त्यांना सांगतो, ऐकलं का? म्हणून मला मतदान करा। मी दारू पिणारा माणूस नाही, गुटखा खाणारा माणूस नाही, मी कबीरांचं वाचन करणार आहे, बाबासाहेबांचं वाचन करणार आहे, फुलेंचं वाचन करणार आहे, संत तुकाराम महाराज गीता आहे, ग्रामगीता आहे माझ्याकडे, हे विचार माझ्याकडे असल्यानंतर माझी काय गरज होणार आहे कोणाचं वाईट करायला, आणि ते कसे करू देतील मला? म्हणून मी जे काही त्याचं काम असेल वकील संघाचं वकिलांचं ते मी करेल, मरेपर्यंत करेल। ॲडव्होकेट मनोहर रामदास लोखंडे, सिरियल नंबर 4, मी अध्यक्षपदासाठी उभा आहे। तरी सर्व वकील बंधूंनी मला यावेळी संधी द्यावी आणि तुमचं मत मला परिस आहे, मी लोखंडे, हे मत जर मला परिस लागलं तर माझं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही, असे सर्वांना नम्रतेची विनंती करण्यात येते। नमस्कार। जिल्हा वकील संघ
2026-27ची जी निवडणूक पार पडत आहे, यामध्ये माझे बंधू ॲडव्होकेट मनोहरभाई लोखंडे अत्यंत लढवय्या असं व्यक्तिमत्व आहे, ज्यांनी ए विंगचं ह्या इमारतीचं बऱ्याच दिवसापासून बंद असलेलं गेट हे सर्वसामान्यांसाठी मोकळं केलं. आमचे एक वकील बांधव आहेत ॲडव्होकेट सचिन शिंदे, यांचा प्राण वाचला. आज त्यांना CPR मिळाला. आज ते बायपाससाठी पुणे येथे ॲडमिट आहेत आणि सुखरूप आहेत. आमची दुसरा अशी मागणी आहे साहेब की बीड येथे काल मेरे खिलाफ के बहुत केस लढ रहा म्हणून एका वकील बांधवावर हल्ला झाला. तर प्रामुख्यानं वकिलांवर होणारे हल्ले आणि वकिलांच्या बाबतीमध्ये जो काही पक्षकारांकडूनही कधी कधी जो काही अन्याय होतो, इथं ॲडव्होकेट गोंदीकरांवर परवाच्याला हल्ला झाला, तर अशा माध्यमामधून जो काही लढा देणारा व्यक्तिमत्व आम्हाला आज अध्यक्ष म्हणून काळाची गरज झालेली निर्माण, ती ॲडव्होकेट मनोहरभाई लोखंडेंच्या रूपानं पूर्ण होत आहे. आणि बारच्या हितासाठी, वकील बांधवांच्या हितासाठी ज्यावेळेस त्यांना कोणत्याही प्रश्नाला उतरावं लागलं तर एक सक्षम असं नेतृत्व जिल्हा वकील संघासमोर अध्यक्षपदासाठी मनोहरभाईंच्या रूपानं उभा आहे. या व्यतिरिक्त त्यांच्याकडून जी ग्वाही काही सदस्य आमचे मित्र ॲडव्होकेट रमेशभाई घोडकेंनी मागितली की वकिलांच्या प्रश्नावर भांडत असताना कर्मचारी आणि न्यायमूर्ती न्यायाधीश कुठेही दुखावले जाणार नाही, वैयक्तिक हितापेक्षा सार्वजनिक हित पाहिलं जाईल, या मताचे ॲडव्होकेट मनोहरभाईंनी आज संविधानाचे समोर हातात घेऊन आज सर्व जनतेसमोर शपथ घेतल्याने माझं असं स्पष्ट सर्व जाहीर वकील बांधवांना विनंती आहे की आपण सर्वाधिक मतांनी ॲडव्होकेट मनोहरभाई लोखंडे यांना मतदान करावं व त्यांना निवडून आणावं. धन्यवाद.